मला वाटते संजय राऊत साहेबांची PC सकाळी बघितलं तर त्यांना राज ठाकरे साहेबांनी फोन केला आणि त्यानंतर घडामोडी घडल्या आणि एकत्रितपणे मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. तसाच फोन जर काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादीला आला आहे का मला कल्पना नाही आहे. प्रदेशाध्यक्षांना तसा फोन आला आहे का, आदरणीय पवारसाहेबांना तसा फोन गेला आहे का. आणि मला वाटतं वरच्या पातळीवर जर कदाचित या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कदाचित या सगळ्याला एक वेगळं स्वरूप महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी येऊ शकतं. एका बाजूला हे दोन्ही मोर्चे एकत्र आलेले आहेत. भविष्यात मनसे आणि शिवसेना एकत्र येईल असं वाटेल का? बाळासाहेबांच्या स्वप्नाचा हा पहिला अध्याय म्हणायचा नाही. गेले अनेक महिने ही चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे तर महाराष्ट्राच्या माणसांच्यामध्ये आहे. मराठी माणसाचं हित जपणारे सगळेच लोक एकत्र आले तर काय गैर आहे असं मला वाटत नाही. ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच असेल. सकाळी शरद पवार यांची प्रेस झाली त्याच्यावेळी त्यांनी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की एकत्र आले तर चांगलं एकत्र येणार असतील तर चांगलं. त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही कारण की तो त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत विषय तशी चर्चा कुठं आमच्या कानापर्यंत त्या ठिकाणी ऐकायला आलेली नाही. परंतु ठाकरे बंधूंच्या बाबतीत मात्र संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर केलेली आहे की चर्चा चालू आहे, एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं दोन्ही बाजूनं झाल्यामुळं हे कुठंतरी सुरुवात या मोर्चाच्या निमित्तानं होते असं महाराष्ट्राला वाटतं. विरोधातली ऑनलाईन